मैदानाच्या आतमध्ये सामना चालू होतोय. पहिला चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतो, खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धावेने संघाचं खातं खोललं जाते. तर मैदानाच्या आतमध्ये आपण सामना बघतोय. पीरबाबा पापडे वसे साई भवानी बामणगाव यांच्यामध्ये हा सामना होतोय. याच्यामध्ये जो संघ विजय होईल तो आपण बघू वसई संघाशी 2 हात करेल अंतिम 5 मध्ये पोहोचण्यासाठी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल बघतो मिडलच्या दिशेला गलीमध्ये ढकलून दिला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तेवढा चांगला थ्रो येतोय. यास धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. पहिला हादरा बसतोय. यावेळी आपण बघतोय आई भवानी बामणगाव संघाला धाव संख्या 2 असताना धावचीच्या रूपाने हा गडी बाद झालाय, ज्याची काहीही गरज नव्हती. बघा बोनसच्या रूपाने हा विकेट येतोय पीरबाबा पापडी संघाला. धाव संख्या धावफलकाचा विचार केला तर 2 धावा. 2 षटकाचा सामना असेल. 2 षटकाचा सामना असेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना पीरबाबा पापडी वर्सेस आई भवानी बामणगाव. तर बघा दुसरी 2 धावा धावफलावर लागल्यानंतर धावचीच्या रूपाने हा गडी बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय साईनाथ. तर विचार केला तर एक संघ पूर्व पट्टीमधला तर दुसरा संघ आपण बघतो पश्चिम पट्टीमधला. पण ही स्पर्धा बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते. याचे आयोजक आहे एमबी स्पोर्ट बागपाडा संघ. आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जो सामना मेगा फायनलचा सामना सुद्धा बघायला मिळेल. तर चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ते साईनाथ त्याचवेळी गोलंदाज पुन्हा एकदा निलेश. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन बॉल जातो मागच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. बघा थर्डमॅनचा क्षेत्ररक्षण आहे तो सर्कलमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण बघतो फाईन लेगचा क्षेत्ररक्षण थर्डकलमध्ये होता, सर्कलच्या आतमध्ये होता. अशा प्रकारे 1 धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्या 1/3. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होते. चांगला चेंडू मानावा लागेल. यावेळी मात्र निलेश याचा अप्रतिम गोलंदाजी करतोय. निलेश बघा सकाळच्या सत्रापासून जे सामने झालेले होते त्याच्यामध्ये चांगली गोलंदाजी केलेली होती. या गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर खरोखरच अप्रतिम गोलंदाजी निलेश याच्याकडून आपल्याला बघायला मिळते. या पुढचा चेंडू आटा मात्र गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला. चेंडू बॉल जातो लगापच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतो. चांगलं क्षेत्ररक्षण होते. बघूया फेकी. हो अप्रतिम फेकी मानावी लागेल. काही लक्ष होतं बघा यावेळी क्षेत्ररक्षकाचं. सर्व एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू फेकला गेला. अशा प्रकारे बेल सोडवले गेले. धावचीच्या रूपाने पुन्हा एकदा गडी मात्र बाद होतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण मानावं लागेल यावेळी पीरबाबा पापडी संघाकडून. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली गेली तसंच क्षेत्ररक्षण सजवलेलं गेलं आणि अप्रतिम साथ मिळते यावेळी क्षेत्ररक्षकाकडून. तर धावसंख्या 4 असताना पुन्हा एकदा दुसरा हादरा बसतोय बामणगाव संघाला. या 3 संघामधून आजच्या दिवसामध्ये सुपर 5 मध्ये एक संघ जाईल. एका बाजूला बघला पीरबाबा पापडी, दुसऱ्या बाजूला बघतोय बामणगाव संघ, तर तिसऱ्या बाजूला बघितलं तर वसई संघ आहे. न्यू स्टार वसई संघ. बघा या 3 संघामधला कुठला संघ अंतिम 5 मध्ये दाखल होतोय आजच्या दिवसाला. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर आकाश वळवी. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील यावेळी. जर विचार करायचा गेला तर धावसंख्येचा विचार करायचा गेला तर धावसंख्येला पूर्णविराम लागलेला आहे. धावा झालेल्या आहेत ते 4 धावा. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या हातामध्ये समावला जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. आता मात्र या पुढचा चेंडू चांगला फटका मानावा लागेल. चेंडू मागच्या दिशेला जातोय. 2 क्षेत्ररक्षक त्याच्या मागे. अशा प्रकारे चेंडू सीमारेषे पार जातो. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. बघा तिलकरत्ने दिलशान पद्धतीने हा फटका मागच्या दिशेला खेळून काढला आणि या चेंडूवर 4 धावा येतात. 4 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र बघतोय आपण सन्मानजनक होते. 8 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 8. 2 बाद 8
अजूनपर्यंत जरी 12 धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये तरी सुद्धा चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. एक टप्पाईट सामना बघायला मिळेल, परंतु त्या 12 धावा जमवाव्या लागतील. ती जिम्मेदारी आहे. आता बघा आकाश आहे आणि त्याचवेळी विचार केला तर अर्जुन, हे दोन फलंदाज आहेत. तर अर्जुन याचा विचार केला गेला तर सलामीला गेलेला फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. बघूया काय होते. सूर्यकांत गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. आपल्या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू, यापरचा चेंडू खरोखरच बॉल जातोय लागले एकच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, मला वाटते डेड बॉल. यस, पंचांचं लक्ष होते. बघा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय विद्युतचे लाईटीचे खांब बघतोय, त्याच्यानंतर आपण बघतोय की या लाईन आहेत, तारा बघतोय आपण लाईटीच्या, आणि याला जर डायरेक्ट चेंडू लागला तर डेड बॉल देण्यात येते. त्याच्यानंतर जर वाईड चेंडू असला आणि जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर लगेच कर्णधाराकडे तुम्ही कर्णधाराकडे इशारा करा आणि कर्णधाराच्या रूपाने तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. तर चांगला चेंडू होता. जर तारेला नसता लागला तर 4 धावा येतात, परंतु बॅड लक मानावा लागेल यावेळी बामणगाव संघाला. पुन्हा एकदा सूर्यकांत, यापुढचा चेंडू, चांगला चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात लॉगांच्या दिशेला क्षेत्ररक्षकाला निवडलं जात आहे. अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पतंग. बघा धावा बनवण्याचा प्रयत्न केला गेला, चांगला फटका होता, परंतु काय बघायला गेलं तर या मैदानावर बघायला गेलं ना तर चौकार षटकार मारणं हे खूप मोठं काम आहे. कारण जी खेळपट्टी बघायला गेलं तर गोलंदाजाला निर्णायक ठरणारी ही गोलंदाजी आहे. ग्राउंड शॉट मारून जेवढ्या धावा जमवता येतील तेवढ्या धावा जमवायचा प्रयत्न करा. मोठे फटके खेळायला गेला तर नक्कीच तुमच्या विकेटचं पतंग होतंय आणि ते आपल्याला बघायला मिळालं. मागच्या चेंडूवर साईनाथ सारखा एक फलंदाज बाद होतोय. नंबर 5 मध्ये खेळण्यासाठी जातोय नितेश. बघा धावसंख्येला स्वल्पविराम लावला जातो. धावा झालेल्या आहेत त्या 8 धावा. अजूनपर्यंत विचार केला तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 5 चेंडूमध्ये किती धावा बनवण्यात यशस्वी होते बामणगावच्या संघाचे खेळाडू. जरी 10-12 धावा आल्या तरी सुद्धा सेकंड इनिंग मध्ये चांगला टप देऊ शकता तुम्ही पापडी संघाला. सूर्यकांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. बघा पहिल्या चेंडूवर विकेट आला, त्याच्यानंतरचा दुसरा चेंडू आपण बघतोय डॉट डिलिव्हरी. सूर्यकांत पुन्हा एकदा, यापुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल सूर्यकांत याच्याकडून. यापुढचा चेंडू, आता मात्र ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते होमसाई बामणपाडा संघाला. धाव संख्या 9 धावा. यापुढचा चेंडू, आता आपण बघतोय सिलिमिड आमच्या दिशेला देऊन काढला चेंडू येतो मिड विकेट मध्ये. 1 धाव पूर्ण केले गेले. चांगला चेंडू कनेक्ट करतोय आणि तेवढीच चांगली फेकी येते, परंतु एकाच धावेवर समाधान मानावा लागेल. धाव संख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना 10 धावा. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका ज्याची अपेक्षा आहे बामणगाव संघाला. बघूया कोणाच्या बॅट मध्ये येतोय. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, बाल येतो मिडॉनच्या दिशेला. बघा काय चुकी झाली. एकाच रुलावर दोन्ही गाड्या जात आहेत. धावचीच्या रूपाने गडी पुन्हा एकदा बाद होतोय. बघा कॉलिंग बरोबर नव्हती, लक्ष नव्हते. यावेळी बघायला गेलं ना तर नितेश सारखा फलंदाज होता, त्याचं लक्ष नव्हतं. तो स्ट्राईकच्या हँडवर होता आणि नॉन स्ट्राईकच्या हँडवरून आकाश याला बघत होतो आपण की जरी आवाज दिला असता तरी सुद्धा ही धाव पूर्ण झाली असती, परंतु तसं काय होत नाही. धावचीच्या रूपाने पुन्हा एकदा फलंदाज बाद होते. धाव संख्या 11. चेंडू टाकून झालेले आहेत 5. शेवटचा आणि निर्णायक चेंडू या इनिंग मधला. आई भवानी बामणगाव, मोठ्या फटक्याची गरज आहे, खूप गरज आहे. एखादा चौकार नाही ते षटकार या चेंडूवर लागायला पाहिजे. बघूया काय होते.
आणि या पुढचा चेंडू यस इनसाइड एज घेऊन जातोय चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 11 धावा आणि विजयासाठी लक्ष असेल ते 12 धावेचं. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. फिरबाबा पापडी संघाकडून नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर लगेच निर्णय घेतला आम्ही शतरक्षण करू. चांगली गोलंदाजी केली त्याच्यानंतर चांगलं शतरक्षण बघायला मिळालं आपल्याला. समोरच्या संघाचा विचार केला गेला तर 11 धावेवर रोखलं गेलं समोरच्या संघाला आणि 12 धावा या विजयासाठी जमवायच्या आहेत. मात्र थोडीशी कसरत करावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल यावेळी आई भवानी बामणगाव संघाला. तर विचार केला तर बॉल टू रन आहेत. प्रत्येक षटकाचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 6 धावा जमवाव्या लागतील. जास्त कठीण वाटत नाही परंतु लो स्कोरिंग मॅच आपण बघितलेल्या आहेत या मैदानावर. आपण बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धा खेळवली जाते. ज्याचे आयोजक आहे एमबी स्पोर्ट बागपाडा संघ. आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा निर्णायक दिवस. चला तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊ. 13 धावांचं लक्ष घेऊन उतरलेले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. जयेंद्र आणि जतीन अशी सलामीची जोडी. यापुढचा चेंडू बघा झेल आलेला आहे लगांच्या दिशेला. जी चुकी मागच्या सामन्यामध्ये केली गेली तीच चुकी त्याची तेच चुकीची पुनरावृत्ती करताना बघतोय आपण मिस्टर जयेंद्र वाघे. बघा मागच्या सामन्यामध्ये पण ही चुकी झालेली होती या फलंदाजाकडून. त्याची पुनरावृत्ती बघायला मिळते आपल्याला. मागच्या सामन्याचा जरी विचार केला मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला होते की 14 किंवा 16 धावा हव्या होत्या या 3 षटकामध्ये. त्यावेळी सुद्धा हा फलंदाज गेला आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि आपल्या संघाला अडचणीमध्ये आणलेलं होतं त्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती बघायला मिळते. तर धावसंख्या 0 असताना हा पहिला हादरा बसतोय. खराब शॉट सिलेक्शन मानावं लागेल यावेळी जयेंद्र यांचं. चांगली गोलंदाजी. अर्जुन याच्याकडून बघायला मिळते आपल्याला. चांगली गोलंदाजी करावी लागेल अर्जुन याला. बघा धाव फलकावर धावा 11च लागलेल्या होत्या. 12 धावांचं टार्गेट असेल पण तो चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजांना इथे सामना जिंकून द्यावा लागेल. यापुढचा चेंडू रिव्हर्स अटेंड केला गेला. बॉल जातोय डीप टाकावरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय रोहन याला. रोहन याच्या मार्फत स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं जाते. सोहन सॉरी
धावसंख्या 1. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल सिलिमिट ऑफच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरतो की काय. आणि 2 धावा या चेंडूवर धावून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या 3 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आता मात्र अर्जुन याच्याकडून. अर्जुन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू बिघिट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल येतोय लॉगऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू सरळ सीमारेषे बाहेर जातो. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. तर या 6 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा. जिंकण्यासाठी 3 धावेची गरज असेल. चेंडूचा विचार केला तर पहिल्या षटकामधल्या अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा अर्जुन. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट करण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होते. अर्जुन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 7-8 पावलांचं रणअप. समोर फलंदाज 3 याच्यासाठी. या पुढचा चेंडू पुलटा चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाही. अशा प्रकारे षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 9 धावा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावेची गरज असेल 3. 6 चेंडू आणि 3 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तोच बघा न्यू स्टार वसई संघासमोर 2 हात करेल अंतिम 5 मध्ये पोहोचण्यासाठी. तर गोलंदाजी मार्कवर अजय येतोय. अजय वळवी. अजय याला चांगली गोलंदाजी करावी लागेल जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. मात्र यावेळी बघायला गेलं तर 6 चेंडू आणि 3 धावेची गरज. अजय आपल्या पहिल्या षटकात दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. या पुढचा चेंडू सिलिमिट ऑफच्या दिशेला जागेवरून ढकलून दिला. धावचीच्या प्रयत्नात बघूया काय होतंय. आणि अशा प्रकारे ही पूर्ण केली गेली. मला वाटते रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे ते क्षेत्ररक्षकाकडून. धावचीच्या रूपाने त्यांना असं वाटते की गडी हा धावचीच्या रूपाने बाद आहे की काय. लगेच निर्णय थर्ड अंपायर द्वारे देण्यात येतोय. तर ही धाव पूर्ण केलेली आहे. बघा अंपायर कॉल असेल. बघा हा सामना झाल्याच्या नंतर व्हॅलेंटाईनना आयोजकांना विनंती आहे की जरा ती रेषा आखून घ्यायची आहे जे खेळाडूंनी. पाच चेंडू असतील आणि 2 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. यस पंचांकडून इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा येतात आणि अशा प्रकारे या 2 धावेने विजय होतोय पीर बाबा पापडी संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय आई भवानी बामणगाव संघ. हार्डलक बामणगाव संघाला आणि कॉंग्रॅच्युलेशन नेक्स्ट मॅच साठी पीर बाबा पापडी संघ. तसेच या सामन्याचा मेन ऑफ द मॅच